सेनेच्या 12 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सेनेच्या 12 जणांना मंत्रिपदासाठी फोन, यामध्ये उदय सामंत, संजय शिरसाट, दादासाहेब भुसे, देसाई यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर यांचा पत्ता मात्र कट होण्याची शक्यता आहे। शिंदे सेनेकडनं 5 मंत्र्यांची नावं जवळपास निश्चित झालेली आहे। युतीने ज्यांना ज्यांना बोलवले त्यांचे शपथ ग्रहण होईल। तर 4 वाजताची तयारी सगळी झालेली आहे राजभवनवरती, आणि त्याच्यावरती जे साहेबांनी आम्हाला कल्पना दिली ते आम्ही सगळे शपथ घेणार आहोत। तर सेनेच्या 12 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। उदय सामंत, संजय शिरसाट, दादासाहेब भुसे, त्यानंतर देसाई या सर्वांचं नाव जवळपास निश्चित झालेले असं असताना सुद्धा जे काही माजी मंत्री आहेत जसं अब्दुल सत्तार, राठोड, केसरकर यांचा पत्ता मात्र कट होण्याची शक्यता आहे। या सर्वांना पक्षाची काही जबाबदारी दिली जाऊ शकते। काही नवीन चेहरे आपल्याला शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये बघायला मिळू शकतात। सध्या 12 जणांना शिंदे सेनेकडनं फोन गेल्याची माहिती आहे। आपण ही विमानातली दृश्य एक्सक्लुझिव्ह पाहतोय। सर्व आमदारांना आता पुण्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे। एक एक करून ज्यांचं मंत्रिपद फिक्स झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे, त्यांना कुटुंबियांसमवेत नागपूरला बोलवण्यात येतंय। आणि ही त्या विमानामधली दृश्य आपण बघतोय। नितेश राणे अत्यंत खुश दिसतात। आपण पाहतोय मंत्रिपदासाठी कोणाला फोन गेलेला आहे शिंदे सेनेकडनं। उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे, शंभूराज देसाई, विजय शिवतारे या 5ही जणांना मंत्रिपदासाठीचे फोन गेलेले आहे आणि सहकुटुंब नागपूरला उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत।